नमस्कार मित्रांनो, ग्रहवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मी विलास करंबळे। आशा करतो की तुम्ही सर्वजण आनंदी आणि सुरक्षित असाल। तर मित्रांनो, राशीचक्राची जी आपण सिरीज चालू केलेली आहे त्यामधली 5वी रास म्हणजे सिंह रास। दरार आहे ना, नावामध्येच दरार आहे। सिंह म्हटलं की माणूस त्या राशीलाच थोडासा घाबरतो। अगदी तशीच रास आहे। तर मित्रांनो, सिंह रास ही राशीचक्रातली पाचवी अशी रास आहे आणि हिचं तत्व अग्नी आहे। अग्नी तत्वाची रास आहे। त्यानंतर चिन्हसुद्धा हिचं सिंह आहे। दुसरं स्थिर तत्वाची रास आहे। स्थिर असतात हे लोक। आता एक साधारण आपण यांचा व्यक्तिमत्वाचा आढावा घेऊया। सिंह राशीची जी व्यक्ती असते तिचे खांदे बऱ्यापैकी ब्रॉड असतात, म्हणजे रुंद खांदे असतात। नाक एकदम सरळ असतं आणि चेहऱ्यावर एक वेगळं तेज असतं। त्यांच्या तेजस्वी दिसतात ही लोक बऱ्यापैकी। साधारण गहुवर्णीय जरी असतील तरी पण चेहऱ्यावर यांचा एक अट्रॅक्टिव्ह असा चेहरा असतो। हाडं यांची मोठी असतात। त्यानंतर सर्वसाधारण ही लोक उंच असतात। शरीराचा खालचा भाग हा थोडा शॉर्ट असतो, पण वरचा भाग हा एकदम सुडेल असा असतो, व्यवस्थिशीर। कंबर वगैरे यांची थोडीशी कमी असते। एक जनरल एक ऑब्झर्वेशन आहे हे। मऊ केस असतात आणि केस यांचे गळण्याकडे जास्त यांचा म्हणजे गळू शकतात केस, किंवा त्यांना जेंट्स असतील तर केस जाणे हा प्रकार जास्त असतो। यांचे डोळे साधारणपणे घारे पण असू शकतात, पण यांच्या नजरेमध्ये एक तीक्ष्णता असते आणि एक भेदकपणा असतो। म्हणजे ज्याच्याकडे हे लोक पाहतात तर त्या पाहणाऱ्याला थोडं का होईना पण कुठेतरी असं जाणवतं की समोरचा व्यक्ती त्याच्यावर कुठेतरी प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतोय, किंवा त्या नजरेला तो नजर नाही देऊ शकत, अशी सिंह राशीच्या व्यक्तीची सर्वसाधारण नजर असते। ही लोक प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात। ॲम्बिशियस जल, म्हणजे खूप मोठ्या मोठ्या महत्त्वाकांक्षा घेऊन हे लोक चाललेले असतात। मानपान यांना प्रचंड आवडतो, किंवा मानासाठी ते लोक पात्रसुद्धा असतात। म्हणजे ते त्या प्रकारचे असतात की ते मान मिळवू शकतात। मनमिळावू असतात हे लोक। कोणाशी पण इंटरॅक्ट होताना काही मनातून म्हणजे डायरेक्ट इंटरॅक्ट होतात, त्याच्यामध्ये कुठे असं काही हे ठेवत नाही, स्पष्ट असतात ही लोक बिलकुल। आणि सहज मिसळतात कोणामध्ये, म्हणजे त्यांना कुठच्याही प्रकारचे ॲटिकेट्स म्हणा किंवा असे फॉर्मॅलिटीज वगैरे काही लागत नाही। सहजपणे अगदी मिसळण्याची यांची क्षमता असते। दयाळू असतात, प्रचंड उदार यांचा स्वभाव असतो। आत्मविश्वास जो असतो यांचा हा फुल असतो एकदम, म्हणजे ते एनर्जेटिक आणि आत्मविश्वास हा जो काही प्रकार यांच्यामध्ये बऱ्यापैकी असतो। सुनिश्चित असतात आपल्या आयुष्याबद्दल। भरकटणे हा प्रकार यांना फार कमी यांच्या आयुष्यामध्ये पाहण्यात येतो। म्हणजे सिंह येतो, सिंह कसा असतो की एक तर तो राजा आहे, म्हणजे जंगलाचा राजा आहे तो। त्याच अनुषंगाने हे लोक चाललेले असतात। यांचं म्हणजे भरकटणे किंवा नाही, त्याचं सिंहाला जसं माहिती असतं की मला ही शिकार करायची, म्हणजे तो दबक्या पावलीने व्यवस्थिशीर प्लान नियोजन वगैरे करून बरोबर वेळेचं भान ठेवून त्या सावज किंवा जी काही शिकार असेल त्याचं करतो। त्या प्रकारे हे लोक आपल्या ध्येयाकडे सुनिश्चित असतात। वेल प्लॅनर ज्याला म्हणू शकतो आपण, प्लॅनिंग करण्यामध्ये पण हे लोक हुशार असतात आणि ते करतात। धैर्यवान असतात ही लोक प्रचंड। यांच्यामध्ये सुद्धा कलेचे बरेचसे गुण पाहण्यात येतात। कलासुद्धा यांच्या अंगात असते मित्रांनो। त्याच्यानंतर संरचना करणे, एखाद्या गोष्टीची आरेखन करणे किंवा नियोजन करणे, त्या याच्यामध्ये सुद्धा, कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा हातखंडा पाहण्यात येतो। खुशमिजाज असतात ही लोक, म्हणजे छोट्या छोट्या कारणाने असे दुःखी वगैरे होणे किंवा आपला मूड खराब करणे वगैरे हे यांना जमत नाही। आयुष्य चाललं पाहिजे आणि आपण खुश राहिलं पाहिजे या मताला घेऊन ते चालले असतात। प्रत्येक क्षण जगण्याचा आनंदाचा असावा आपल्या आयुष्यामध्ये। दुःख कुठेतरी असेल तर ते तितकं ते कवटाळून वगैरे बसणे हा प्रकार त्यांना जमत नाही, कारण तो राजा आहे। सिंह राशीचा जो राजा आहे, हे आहे मालक जो आहे तो सिंह राशीचा, स्वामी जो आहे तो सुद्धा सूर्य आहे, आणि सूर्य हा ब्रह्मांडाचा राजा आहे। त्यामुळे यांना हे दुःख वगैरे हा कवटाळून बसणे वगैरे यांना ते जमत नाही। शक्ती भरपूर असते यांच्याकडे, काम करण्याची असेल किंवा विचारशक्ती असेल, शारीरिक शक्ती असेल, अतिशय एफर्टफुल ही लोक असतात। त्यामुळे यांच्याकडून लोक प्रेरणा घेऊ शकतात।
यांची इच्छाशक्ती प्रचंड दांडगी असते आणि ती त्यांनी लक्षात ठेवायची, कारण इच्छेच्या बळावर तुम्ही भरपूर असं काही करू शकता. दुसरं असं की हे लोक आशावादी असतात. म्हणजे अगदी आशेचा किरण यांना कुठे जर दिसत असेल ना, तर त्या ठिकाणी ही लोक इतकी परफेक्ट जाण्याचा प्रयत्न करतात किंवा शेवटपर्यंत कुठे आशा सोडत नाहीत किंवा होप्स कुठे त्यांच्या अशा विरताना दिसत नाहीत. त्यामुळे काय होतं की ही लोक जे काही ध्येय किंवा आशा ठेवून चाललेली असतात किंवा स्वप्न पाहून चाललेली असतात, अगदी लास्ट मोमेंटपर्यंतसुद्धा ही लोक अगदी दटून राहतात तिथे. म्हणजे पेशन्सफुल असतात, धैर्य असतं त्यांच्याकडे, आणि त्यामुळे ही लोक आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वी होताना दिसतात. न्यायप्रिय असतात, त्यांना बिलकुल असं जमत नाही कोणावर अन्याय झालेला किंवा स्वतःवर अन्याय झालेला सुद्धा हे लोक सहन करत नाही. चुका यांच्यासमोर जर एखाद्याने चूक केली, अगदी भयंकर चूक जरी असेल, तरी त्या व्यक्तीला ती लोक माफ करतात, इतकी क्षमाशील असतात. चुका विसरतात, म्हणजे समोरच्याच्या चुका विसरतात आणि त्याला मोठ्या हृदयाने किंवा मोठ्या मनाने त्याला माफ करतात. हा त्यांचा सगळ्यात चांगला गुण आहे. दुसरं असं की हे लोक सकारात्मक असतात. नकारात्मक विचार घेऊन हे यांच्या आयुष्यात चालत नाहीत. पॉझिटिव्हनेस यांच्यामध्ये बऱ्यापैकी असतो. स्वतंत्र विचार करायचे आणि स्वतंत्र विचार करून आपले रस्ते हे स्वतः बनवायचे. म्हणजे वाटा निर्माण करून त्या वाटेवर चालण्याचा जो प्रकार असतो तो सिंह राशीचा माणूस करू शकतो आणि त्याच्यामध्ये तेवढी धमक असते. दुसरं असं की संघटन शैली हे लोक बऱ्यापैकी करतात. म्हणजे एखाद्या संघटना बनवणे किंवा त्या संघटनेचा स्वतः लिडरशिप करणे आणि त्याची बांधणी करणे, त्याचं नेतृत्व करणे, ह्या गोष्टी यांना बऱ्यापैकी जमतात. सत्य शोधण्याकडे यांचा प्रचंड कल असतो आणि तिथपर्यंत ते जातात. दुसरं असं की हे लोक हुशार असतात प्रचंड आणि त्या हुशारीमुळे ही लोक नियोजन प्रॉपर करतात, म्हणजे ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो. आणि प्लॅनिंग ही विदाऊट प्लॅनिंग तुम्ही आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्ट अगदी सकाळी घरातून निघाल्यापासून तुम्ही काही ना काही नियोजन डोक्यात ठेवून निघता आणि ते नियोजन करत असताना जर ते प्रॉपर नियोजन असेल किंवा योग्य नियोजन असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्याची जी गाडी आहे ती अगदी व्यवस्थिशीर तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकता, अशी ही रास आहे. यांचं जे एक रूप आहे ते अगदी रौद्र रूपसुद्धा धारण करतात. म्हणजे अगदी प्रचंड अग्नी त्यांच्यामध्ये असल्यामुळे अग्नितत्वाची रास आहे ती. पण ही यांची जी अग्नी आहे ते ही बॅलन्स अग्नी म्हणू शकतो आपण किंवा कंट्रोल्ड आहेत ही लोक. परंतु जर कधी यांचा ताबा सुटला स्वतःवरचा तर अतिशय म्हणजे रौद्र रूप हे लोक धारण करतात आणि मग समोर बघत नाहीत कोण आहे काय ते. कितीही वाईट वागू शकतात हे लोक म्हणजे एखाद्याशी. प्रेमाच्या बाबतीत म्हणाल तर हे लोक बऱ्यापैकी प्रेमामध्ये स्थिर असतात. मग ते आईवडील असेल किंवा आपली प्रेयसी असेल, कुणी असेल. दुसरं असं की हे लोक एकनिष्ठ राहतात. स्वतःच्या जबाबदाऱ्या हे लोक पुरेपूर समजतात. त्यामुळे सिंह राशीची व्यक्ती घरामध्ये जर मुलगा म्हणून असेल किंवा मुलगी म्हणून असेल तर ही व्यक्ती असाच विचार करत असते की मी या घराला कधी सपोर्ट करेल, म्हणजे मी माझं पटकन करिअर व्हावं आणि मी काहीतरी 2 पैसे माझ्या आईवडिलांना आणून द्यावे आणि त्यांनी जो काही संसाराचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे ती जबाबदारी आज माझ्या खांद्यावर आली पाहिजे. म्हणजे इतका बारीक विचार करणारे किंवा जाणीवेतून चाललेले असतात की हा मला करायचं आहे काहीतरी आणि माझ्या कुटुंबासाठी करायचं आहे. जबाबदारी घेऊन ते करणे ही यांचं एक वेगळेपणा आहे. शत्रूला अगदी 2 हात करतात हे लोक. म्हणजे त्यांच्यासमोर हे लोक सहसा कोणावर अटॅक करत नाहीत, परंतु जर यांना समोरून कोणी शत्रूंनी आव्हान दिलं तर त्या आव्हानाला अगदी पुरून उडतात. मग ते 1 घाव 2 तुकडे असेल. परिस्थितीतून पळ न काढणारी राशी आहे. सिच्युएशन कशी पण असू द्या, खराबमधली खराब सिच्युएशन असू द्या, सिंह राशीचा माणूस त्या परिस्थितीतून माघार घेत नाही किंवा पळ काढताना दिसत नाही. आणि हे या राशीचं सर्वात मोठं ही ताकद आहे त्याची, आणि ती प्रत्येक सिंह राशीच्या माझ्या मित्रांनी जाणून घ्यायची आहे. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुम्ही ते करू शकता. बिलकुल मागे यायचं नाही आहे, मार्ग काढणार. कारण तुमच्यामध्ये ती क्षमता आहे की तुम्ही तुमचे मार्ग, तुमची वाट
तुम्ही स्वतः बनवणार आहे आणि तुमच्या स्वतःच्या वाटेवरून चालणार आहे. अशी ही रास आहे की जी परिस्थितीसमोर हात टेकत नाही, फाईट करते. सगळ्यात चांगला गुणधर्म आहे. बाह्यमुखी असतात ही लोक, अंतर्मुखी कमी असतात, बाह्य जगाचा जास्त विचार करतात आणि त्यामुळे कधीकधी यांच्या मनासारखं होताना दिसलं नाही तर यांची चिडचिड होते. आता बघूया मित्रांनो, यांची आर्थिक बाजू कशी असते. लक्ष्मी बऱ्यापैकी यांच्यावर प्रसन्न असते. सुदैवी असतात हे लोक लक्ष्मीच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी. आणि यांचं जे इन्कम सोर्स असू शकतो हा एकापेक्षा जास्त मार्गातून यांना पैसा मिळू शकतो. त्या हिशोबाने जर यांनी प्लॅनिंग केलं तर बऱ्यापैकी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यश येताना दिसतं. लॉटरी, सट्टा, जुगार किंवा इतर जे काही गॅम्बलिंगचा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये सिंह राशीच्या व्यक्तीला कुठेतरी यश येताना दिसतं. परंतु माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सर्व माझ्या सिंह राशीच्या मित्रांना की चुकूनही त्या भानगडीत पडू नका. कारण सिंह राशीच्या व्यक्तीला जरी त्या मार्गातून यश हे येत असलं तरी ते यश हे त्याला शेवटी कुठेतरी खड्ड्यात घालतं. म्हणजे अगदी रसातळाला नेऊन ठेवणार, म्हणजे काही कंगाल करून सोडणार. तर कृपा करून त्या भानगडीत पडू नका. मेहनत करून जगणारी रास आहे सिंह रास. त्यामुळे त्या इन्स्टंट मनी किंवा गॅम्बलिंग, जुगार याच्यातून तुम्हाला क्षणिक फायदा जरी दिसत असला तरीसुद्धा तो तुमचा नाशाचं कारण ठरणार. कुणालाही लोक मदत करतात. म्हणजे अगदी कुणी यांच्याकडे गेला, ओळखीचा पळखीचा असेल नसेल तरी पण तो काही थोडंसं बोलला की हे लोक लगेच डॅशिंगली पुढे येणार, हा बाबा ठीक आहे हे करायचं. त्यामुळे काय होतं की हे लोक आर्थिक अडचणीत सापडतात. कारण काय, यांच्याकडे कधी कधी असतं किंवा नसतं, परंतु उसनवारी घेऊन मदत करणे ही या राशीची स्पेशालिटी आहे. मित्रांनो जरूर करा, त्याच्यात काही वावगं नाही आहे. एखाद्याला मदत करणे ही कधी चांगली गोष्ट आहे, परंतु यथाशक्ती करा. बाहेरून आणून देणे हे तितकंसं योग्य नाही आहे. आणि जरी दिलं तरी त्याला मर्यादा ठेवा. सिंह राशीची माणसं ही याच उदारपणामुळे कुठेतरी त्यांच्या उतारवयामध्ये आर्थिक विवंचनेत पाहायला मिळतात. बऱ्यापैकी करतात हे लोक सर्वांसाठी म्हणजे अगदी नातेवाईक असतील, मित्र असतील, सगळे कोणी असतील यांना देऊन मोकळे होतात. आणि नंतर मग जेव्हा यांची वेळ येते तेव्हा यांच्याकडे कोणीही बघायला नसतं किंवा कोणीही यांना मदत करत नाही. म्हणजे आजारी सिंह असतो ना तसा प्रकार आहे तो. आणि सिंह राशीच्या अवतीभोवती जी जमणारी व्यक्ती असतात ही त्या व्यक्तीचा सिंह राशीच्या व्यक्तीचा फायदा करून घेण्यासाठी जमलेली असतात. तर याच्यापासून तुम्ही स्वतःला म्हणजे काळजी घ्यायची. माणसं तुम्ही प्रॉपर हँडल करा किंवा ओळखा. सिंह राशीचा हा एक मायनस पॉईंट आहे की त्याला मित्रही ओळखता येत नाहीत. म्हणजे कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे हे त्यांना समजत नाही. ॲक्च्युली ते समजत याकरता नाही कारण त्यांचं उदार मन असतं, मदतशील असतात. म्हणजे अगदी मित्रांनी रात्री 12 वाजता जरी बोलवलं तरी सगळं सोडून ती व्यक्ती जाणारी आहे, त्याच्या दुःखाला हे करणारी, मदत करणारी आहे. त्यामुळे काय होतं की हे लोक देण्याच्या भानगडीत पडतात आणि नंतर मग कुठेतरी उत्तरार्धामध्ये यांच्या पैशाची चणचण यांना बऱ्यापैकी जाणवते. आता बघूया मित्रांनो, वैवाहिक आयुष्य किंवा कुटुंबात हे लोक कसे असतात. सिंह राशीचा व्यक्ती हा प्रचंड रोमॅन्टिक असतो. कुणी असेल, ती स्त्री असेल पुरुष असेल, एकदम रोमॅन्टिक असतात, प्रणयशील असतात. वेगवेगळे म्हणजे रोमॅन्टिक असल्यामुळे ह्यांचे मूड्स वेगळे असतात. परंतु हे प्रेम जरी करतील ना तरी एकदम रागात, कारण राजा आहे म्हणजे आम्ही आलो वगैरे वगैरे असं, म्हणजे रिस्पेक्टफुल प्रेम ज्याला बोलतात या पद्धतीचं ते प्रेम करतात. दुसरं महत्त्वाचं असं की चार चौघामध्ये प्रेमाचं प्रदर्शन करणे, स्वतःच्या प्रेमाचं प्रदर्शन करणे, कुणी असेल, ती स्त्री असेल पुरुष असेल, सिंह राशीचा चार चौघामध्ये प्रेमाचं प्रदर्शन करणे यांना म्हणजे अगदी बिलकुल आवडत नाही. त्यांच्या त्या तत्त्वाच्या एकदम विरुद्ध आहे. कारण त्यांना ते एकदम चीप वाटतं, म्हणजे असं खालच्या दर्जाचं वाटतं की हे काय, माझं प्रेम आहे ठीक आहे सगळं काही आहे, पण माझा ते प्रेम मी पब्लिकली कुठे शो नाही करणार किंवा मला त्याची गरज नाही वाटत आहे. आणि त्यांना ते एकदम कमीपणाचं किंवा चीप वाटतं.
अपोजिट लिंगाकडे हे लोक बऱ्यापैकी आकर्षले जातात. त्यामुळे स्त्री राशीची जर सिंह राशीची जर स्त्री असेल तर ही माणसांच्या घराण्यामध्ये दिसते, आणि सिंह राशीचा पुरुष असेल तर बऱ्यापैकी तो स्त्रियांच्या घराण्यामध्ये किंवा स्त्रियांच्या गर्दीमध्ये काहीतरी स्वतःचं म्हणजे काय बोलू शकतो आपण त्याला, इम्पॉर्टंट आहे मी, किंवा स्वतः असे एक तेजस्वी असल्यामुळे त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात ते, बट नॅचरल कॉमन आहे, आणि ते प्रभाव पाडतात त्या व्यक्तींवर. मग स्त्री असेल तर पुरुषांवर, पुरुष असेल तर स्त्रीवर. हे एक जनरलाइज आहे. दुसरं असं की प्रेमात सुद्धा हे लोक स्टँडर्ड ठेवतात, म्हणजे दर्जा ठेवून चाललेले असतात. मगाशीच मी सांगितलं. आणि त्या प्रेमामध्ये दर्जा म्हणजे कसं की एकदम आपली लेवल हे लोक मेंटेन ठेवतात. त्या व्यतिरिक्त दुसरं कुठे काही झालं किंवा त्यासारखं झालं नाही त्यांना चीड येते. प्रेमामध्ये हे लोक एकनिष्ठ असतात. ज्या व्यक्तीवरही हे प्रेम करतात त्या व्यक्तीसाठी हे लोक अगदी म्हणजे सगळं काही सर्वस्व जीव देण्याची यांची तयारी असते. म्हणजे जीवापासून मनापासून प्रेम करतात. घरामध्ये हे लोक शिस्तीचे पालन करते असतात. टापटीपपणा यांना एकदम परफेक्ट लागतो. सजावटीकडे पूर्ण लक्ष असतं. टेबलवर बसलेली धूळसुद्धा हे लोक मार्क करतात. त्यांना नाही आवडत ते, कारण राजा आहे शेवटी. राजासारखं राहायची त्यांची इच्छा असते. सिंह आहे, सूर्य, रवी हा ब्रह्मांडाचा राजा आहे, किंवा सिंहराज जे चिन्ह दिलेलं आहे ते सुद्धा राजेच आहेत. म्हटल्यानंतर राजाला कसं लागतं, सगळं टापटीप लागतं. सेम या लोकांचं असतं. घरामध्ये सुद्धा टापटीप, अगदी मोठ्या आवाजात बोलणार, दरारा असतो बऱ्यापैकी, परंतु मनाने खूप खूप म्हणजे खूप प्रचंड चांगले असतात. कुठेही त्यांच्या मनामध्ये आपल्या कुटुंबाबद्दल म्हणजे अशी वाईट भावना ठेवत नाहीत, किंवा कोणाला असं हॅरॅसमेंट वगैरे करणे हे म्हणजे मंगळाचा दरारा आणि रवीचा दरारा. रवी हा मॅच्युअर्ड आहे, राजा आहे तो, त्यामुळे त्याचा जो दरारा असतो घरावर हा प्रेमळ दरारा ज्याला बोलू शकतो आपण, त्या पद्धतीचा असतो. आणि सर्वांचा उद्धार व्हावा, सर्वांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, सर्वांना शांती मिळाली पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, संतोष मिळाला पाहिजे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे, या विचाराने ते चाललेले असतात. घरातील प्रत्येक व्यक्तीकडे यांचं पर्सनली लक्ष असतं. त्याचबरोबर हे स्वतःच्या कपड्यांवर अतिशय जाणीवपूर्वक लक्ष ठेवतात. म्हणजे पेहराव करताना सुद्धा हे लोक अगदी काय म्हणतात ना, शानमध्ये एकदम राजेशाही थाट असला पाहिजे, सगळा नीटनेटके इस्त्रीचे कपडे असले पाहिजे, या पद्धतीने यांचं सगळं चाललेलं असतं. आणि दुसरं असं की ज्या ठिकाणी यांना कुठेतरी असं वाटतं की मला इथे रिस्पेक्ट मिळत नाही आहे, मग ते घर असेल, कार्यक्षेत्र असेल, कुठेही असेल समाजामध्ये, ती व्यक्ती जेव्हा वावरते त्याला कुठेतरी रिस्पेक्ट मिळत नाही, तिथून हे लोक काढता पाय घेतात. मागून मान मिळवणारी किंवा मागून खाणारी ही सिंहरास नाही आहे. ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं ना, पण हे सत्य आहे. सिंह राशीचा माणूस हा पूर्णपणे या मनगटावर चाललेला असतो, आणि मागून किंवा याचना करून किंवा भीक मागून मान मिळवणे किंवा खाण्यासाठी मिळवणे हे यांना जमत नाही. उपाशी राहतात हे लोक, अक्षरशः उपाशी राहतात. अशी ही सिंह राशीची सगळी. त्यानंतर स्वतःचा यांचा एक, तुम्ही मायनस पॉईंट म्हणा किंवा प्लस पॉईंट म्हणा, स्वतःच्या रुबाब आणि रुतबा ज्याला बोलतो आपण, त्या रुतब्यावर हे लोक मस्तपैकी खर्च करतात. आणि जाणवलं पाहिजे, म्हणजे मी कुठे गेलो तर असं वाटलं पाहिजे काहीतरी आहे, या विचाराने हे चाललेले असतात. मित्रांनो, सिंह राशीची ही जी व्यक्ती असते तिच्याकडे नेतृत्व गुण आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आणि प्रचंड सामाजिक असल्यामुळे या व्यक्ती समाजामध्ये नेते किंवा राजकारणी होऊ शकतात. तर त्यांनी त्याचाही थोडासा विचार करायचा आहे. आता बघूया मित्रांनो, व्यवसाय काय असू शकतात त्यांचे. तर व्यवसायामध्ये प्रशासकीय कार्य जे असतं, म्हणजे अगदी IAS ऑफिसर, IPS ऑफिसर किंवा इतर जे प्रशासकीय अधिकारी असतात किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब, यांना बऱ्यापैकी मोठमोठ्या पदावर मिळण्याचे चान्सेस असतात. एक चांगला नेता होण्याची यांच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे कुवत असते. मॅनेजमेंट ज्याला बोलतो आपण, प्रबंधन करणे किंवा प्रबंधक, मॅनेजर या लेवलला सुद्धा ही लोक काम करतात. सल्ला हे लोक अतिशय चांगला देतात, त्यामुळे सल्लागार किंवा कन्सल्टन्सी हे लोक करू शकतात. इंजिनियर्सच्या पोस्ट हे लोक भूषवू शकतात. दुसरं असं की
वैद्यकीय क्षेत्र जे आहे, मेडिकल जे क्षेत्र आहे, मग त्याच्यामध्ये फार्मसीज असतील, डॉक्टर्स असतील, वैद्यकीय सामुग्रीज असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे लोक आपला व्यवसाय करू शकतात. पोलीस असतील, आर्मी आहे, फायर ब्रिगेड आहे किंवा कायद्याचा अभ्यास आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये हे लोक कुठेतरी म्हणजे यश संपादन करताना दिसतात. त्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे भांडवली क्षेत्र जे असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये मग फायनान्स रिलेटेड असेल, डे टू डे बँकिंग नाही, जिथे कोणाला तरी मदत करणे किंवा कोणाला तरी लोन देणे, लोन डिपार्टमेंट वगैरे असतात, फायनान्स डिपार्टमेंट, या क्षेत्रामध्ये हे लोक बऱ्यापैकी आपल्याला दिसतात. आता दुसरं असं की व्यवसाय करताना यांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की रवी तुमचा स्वामी आहे आणि तुमच्या मनामध्ये सगळे जे काही चाललेलं असतं, उदारपणा, हे ते, मदत करणे वगैरे, तर ही लोक त्या व्यवसायामध्ये कधीतरी व्यवसायसुद्धा भावनेतून करतात किंवा व्यवसायामध्ये कुठेतरी मनामधून करण्याचा प्रयत्न करतात. चांगली गोष्ट आहे, परंतु ही लोक अडकतात. यांना उधारी वसूल करता येत नाही. यांनी दिलेली उधारी व्यवसायातली ही वसूल करणे म्हणजे यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण हे यांच्या मागण्यासाठी हे लोक यांना जाता येत नाही किंवा त्या एकदम तोडून बोलणे वगैरे हे यांना जमत नाही. तर कृपा करून व्यवसायामध्ये पैशाचं नियोजन तुम्ही एकदम प्रॉपर करा की जेणेकरून तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि यशस्वी असाल तर त्यातली यथाशक्ती तुम्ही उदारपणा तुमचा करा, नेमका करा, त्यात काही वावगं नाही. आता बघा मित्रांनो, आजार यांना काय होऊ शकतात. सिंह राशीची व्यक्ती ही सहजासहजी आजारी पडत नाही, फार कमी आजारी पडतात. हे लोक सदृढ असतात, हे लोक बऱ्यापैकी. आणि जरी आजारी पडली तरी ही लोक लगेच ठीक होतात. परंतु यांचं एक शरीराची स्पेशालिटी अशी आहे की यांच्या शरीरामध्ये एखादा जरी बारीकसा जरी चेंज आला किंवा आजारपणाचा एखादा व्हायरस यांच्या शरीरामध्ये घुसला तर यांचं शरीर ताबडतोब त्याला रिॲक्ट करतं आणि त्या आजाराची लक्षणं ही पटकन यांच्या शरीरावर कुठेतरी दिसायला लागतात. अशी यांची एक शारीरिक रचना आहे. दुसरं असं की यांच्या आजाराच्या संदर्भात जर बघाल तर यांचं हृदय आणि कणा हा यांनी फिट ठेवायचा आहे. रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार यांना असतात बऱ्यापैकी. हाडांशी संबंधित सुद्धा आजार यांना होतात. दुसरं असं की पोटामध्ये जे मसल्स असतात आपले, आतड्यांच्या आजूबाजूला किंवा पोटाच्या रचनेमध्ये जे काही मस्क्युलर सिस्टम आतमध्ये आहे इंटेस्टाईन्सच्या आसपास, त्याच्यामध्ये कुठेतरी क्रॅम्प्स येणे किंवा मुरड वगैरे येणे हा प्रकार यांच्या बाबतीत कधी कधी घडतो. उन्हाचा झटका किंवा सनस्ट्रोक आपण ज्याला बोलतो तो यांना होऊ शकतो. उन्हाळ्यात यांनी ती काळजी घ्यायची आहे. दुसरं असतं की हे लोक खूप एनर्जेटिक असतात, खूप काम करतात आणि बऱ्यापैकी यांची म्हणजे क्षमता असल्यामुळे हे लोक बऱ्याच अंशी काम करणे किंवा स्वतःला झोकून देणे हा प्रकार असल्यामुळे हे रेस्टलेस असतात बऱ्यापैकी. यांना म्हणजे शांत बसण्यासाठी कोणीतरी सांगण्याची गरज आहे किंवा त्यांनी ती स्वतः लक्षात ठेवायची की तुम्ही प्रॉपर झोप घ्या, प्रॉपर तुम्ही आराम करा, अन्यथा तुम्ही थकवा किंवा गिल्डीनेस ज्याला बोलतो आपण, थंड होऊन जाणे वगैरे, हे असे प्रकार तुम्हाला जसं जसं वय वाढेल तसं तसं येऊ शकतं. कण्यामध्ये किंवा पाठीच्या कण्याशी निगडीत जे काय असतात, गॅपिंग येणे किंवा गादी वगैरे सरकणे वगैरे, हे असं यांना त्यांच्या आयुष्यामध्ये होऊ शकतं. अन्नापासून बाधा होणे किंवा अन्नातून त्रास होणे, अन्न खाल्ल्यानंतर त्रास होणे, तो पण यांना होऊ शकतो. आणि अनिद्रेचा त्रास यांना कधी कधी होतो. आता बघूया मित्रांनो, यांचे लक्की वार काय आहेत. रविवार, बुधवार, मंगळवार, शुक्रवार आणि गुरुवार. फक्त शनिवार आणि सोमवार सोडला तर हे 5 दिवस यांच्यासाठी अतिशय चांगले आहेत. जी काही कामं असतील ती त्यांनी महत्त्वाची कामं या पिरियडमध्ये करू शकता किंवा शनिवार आणि सोमवार टाळा. आता बघूया रत्न यांची काय आहेत. यांची रत्न माणिक, पवळं आणि पाचू हे यांचे भाग्यरत्न आहेत. दुसरं असं की रंग केशरी, सोनेरी, लाल आणि हिरवा हे 4 रंग यांनी आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रिफर करायचे की जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून कम्फर्ट मिळेल किंवा तुम्हाला एक फायदा होईल त्याच्यापासून. कारण रंग हे माणसाच्या पूर्ण आयुष्यावर कुठे ना कुठे प्रभाव टाकतात. तर मित्रांनो, हे पाहिलं आपण आता सिंह राशीचा एक कंप्लीट आढावा. हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला आत्तापर्यंत जर
लाईक केलेलं नसेल, शेअर केलेलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका की जेणेकरून माझे येणारे सगळे इत्थंभूत व्हिडिओ जे आहेत, येणारे अपकमिंग व्हिडिओ हे तुम्हाला सगळे व्यवस्थिशीर मिळाले पाहिजे आणि तुमचा आणि माझा हा ग्रहवेच्या माध्यमातून चालू असलेला संवाद असाच अखंडरित्या चालू असला पाहिजे, चालू राहिला पाहिजे. नमस्कार.